नमस्कार, मी स्पृहा जोशी. मी प्रॉमिस केलं होतं की नवीन वर्षामध्ये मी जे बुक रिव्ह्यूज करायचे ते घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. आणि त्याप्रमाणे गेल्या महिन्यात म्हणजे 2026च्या पहिल्या महिन्यात जानेवारी महिन्यात मी जी पुस्तकं वाचली त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी 2 पुस्तकांबद्दल फेवरेट्सचा व्हिडिओ होता या महिन्याचा, त्याबद्दल मी तुमच्याशी बोलले होते. ती पुस्तकं आहेत लंका वैभव आणि पोखिला. ही 2 पुस्तकं माझी त्यानंतर वाचून झाली, त्याबद्दलही तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी लंका वैभव. मी नेहमी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर काय लिहिलं आहे हे तुम्हाला सांगते. जर का तुम्ही व्हिडिओज फॉलो करत असाल तर तुम्हाला कल्पना असेल. पण या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर काही नाही आहे. म्हणजे जी कॉन्सेप्ट आहे त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आहे. जे डिझायनिंग म्हणून मला फॅन्टॅस्टिक वाटलं. हे पुस्तक खूप जुनं पुस्तक आहे. चि.वी. जोशी यांचं लंका वैभव हे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे कल्पनाशक्तीचा एक इतका अप्रतिम वापर ओव्हरऑल आपल्याला या पुस्तकामध्ये दिसतो, ज्याला फॅन्टसी रायटिंग म्हणतात. तसं तुम्हाला आठवतंय का, आपल्याला शाळेत निबंध असायचे पूर्वी, कल्पनाविलास अशा नावानी. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. इमॅजिन करा की रामायणाचा काळ आहे. सीतेला रावणाने पळवून नेलेलं आहे लंकेमध्ये. आणि त्यावेळेला जर का लंकेमध्ये वृत्तपत्रकारिता असती तर ह्या सगळ्या घटनेचं रामचंद्र आणि रावण यांच्यातल्या युद्धाचं चित्रण नक्की कसं झालं असतं, ब्रेकिंग न्यूज म्हणून त्या काळात काय छापून आलं असतं, अशी कल्पना करून रंगवलेलं हे पुस्तक आहे. आणि खूप मजेशीर पुस्तक आहे. प्लीज तुम्हाला मिळालं तर जरूर हे पुस्तक वाचा. दुसऱ्या नंबरचं पुस्तक आहे पोखिला. पोखिला अपहरणाचे 81 दिवस, डॉक्टर विलास बर्डेकर यांचं हे पुस्तक. अत्यंत थरार असलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर याचा गोषवारा आहे. फुलपाखरांची वाट ही किती भयाण असू शकते. या वाटेवरून त्यांच्या मागे एक अभ्यासक निघाला आणि अलगद दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला. तब्बल 81 दिवस उदंड आशा घेऊन येणारा प्रत्येक दिवस उगवत होता आणि प्रचंड निराशा देऊन मावळत होता. या 81 दिवसांनी एका अभ्यासकाच्या आयुष्यात काय घडवलं हे सांगणारं हे पुस्तक. कुठल्याही परिस्थितीमध्ये समजा आपला आतला आवाज जर का आपल्याला पॉझिटिव्हिटी देत असेल तर आपण कुठल्याही प्रसंगाला धीराने आणि धैर्याने तोंड देऊ शकतो, हे शिकवणारं हे पुस्तक आहे. फार कमालीचं पुस्तक आहे. प्लीज जरूर वाचा. तिसरं पुस्तक आहे शंकर पाटील यांचं भेटीगाठी हे पुस्तक. हे पुस्तक मला मिळण्याची एक गंमत आहे. बेळगावला आम्ही संकर्षण भायस्पृहाच्या प्रयोगाला गेलो होतो आणि त्यावेळेला तिथे एक दादा मला भेटायला आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी भारतीय सेनेमध्ये आहे, पण जेव्हा शक्य होईल तसं, जेव्हा कधी मला सुट्टी मिळेल तसं मी तुमच्या कार्यक्रमांना येतो, यूट्यूबवरती कविता ऐकतो आणि मला तुम्हाला हे पुस्तक भेट द्यावं असं वाटलं. त्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे. आता या पुस्तकाबद्दल भेटीगाठीच्या शेवटच्या पानावर आतल्या एका कथेचा गोषवारा आहे, त्यामुळे मी ते आत्ता वाचून दाखवत नाही. पण गावरान पद्धतीची एक झिंग देणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. शंकर पाटील त्याच्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. मला हे पुस्तक वाचताना खूप मजा आली, कारण मुळात हे सगळं विश्व, हे वातावरण मी अजिबात पाहिलेलं नाही. कदाचित माझ्यासारखी अनेक मंडळी असतील ज्यांचा जन्म शहरात झाला आहे, जी वाढली आहेत शहरामध्ये, आणि तसा गावच्या मातीशी त्यांचा थेट काही संबंध नाही. पण त्या गावच्या मातीची एक लज्जत, एक चव आपल्याला मिळवून देणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. त्यामुळे भेटीगाठी हे शंकर पाटलांचं पुस्तक नक्की जरूर वाचा. आणि यानंतर मी वाचलेलं पुस्तक आहे वीर योद्धा अर्जुन. हे माझ्या मित्राचं म्हणजे प्रणव सखदेवचं पुस्तक आहे. अक्षरशः पुस्तक हाती आल्या आल्या मी ते वाचून काढलं. रोहन प्रकाशन यांनी ते प्रकाशित केले आणि रोहन प्रकाशन नेहमीच नवीन लेखकांना प्रोत्साहित करत असतं, त्यांची पुस्तकं छापत असतं. प्रणवचं मला वाटतं आता हे 7वं किंवा 8वं पुस्तक असणार आहे. अर्जुनाच्या मानसिकतेतून लिहिलेलं हे पुस्तक आहे. आपण कादंबरी म्हणू शकतो, पण एक चांगला प्रयत्न आहे. प्रणवचं लिखाण मी अदरवाईज वाचलंय, फॉलो केलंय, त्याच्यामुळे त्याच्या नेहमीच्या जातकुळीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं लिखाण त्याने यावेळेला या पुस्तकाच्या माध्यमातून केलंय. अशा पद्धतीचा फॉर्मॅट आपण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचलेला आहे. म्हणजे युगांतमध्ये असेल किंवा मृत्युंजयमध्ये असेल, आपण वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या मानसिकतेतून खोलात आणखी जाण्याचा प्रयत्न करतो. महाभारत हा विषय इतका
मोठा आहे की तो कितीही त्याचा शोध घेतला तरी संपत नाही. त्यामुळे या पिढीतल्या प्रणवला सुद्धा अर्जुनाच्या व्यक्तिरेखेला भिडावंसं वाटणं हे मला महत्त्वाचं वाटतं. सो जर आत्ता लोक नवीन काय लिहितायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वीर योद्धा अर्जुन हे आमच्या प्रणव सखदेवचं पुस्तक तुम्ही नक्की घेऊन वाचा. ही होती माझी या महिन्याची पुस्तकांची यादी, माझ्या बुकशेल्फवरची ही पुस्तकं. माय बुकशेल्फच्या पुढच्या भागात आपण भेटूच या आणखीन नव्या पुस्तकांसोबत. पण तोपर्यंत कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्ही या महिन्यात काय वाचताय किंवा तुम्ही काय वाचलंयत जे तुम्हाला खूप आवडलंय. मी तुमच्या उत्तरांची वाट बघते. पुन्हा भेटूया माय बुकशेल्फच्या पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत बाय बाय.